नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवेची परमनंट पदांची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो कनिष्ठ लिपिक आणि सिपाई ही दोन पदं जी आहेत भरली जात आहेत. तर बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी ही जी जाहिरात आहे तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. सरळ सेवेची परमनंट पदं असणार आहेत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे या बँकेमध्ये जॉब असणार आहे. तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही असाल तरी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा सरळ सेवा भरती आहे म्हणजे हा परमनंट जॉब या ठिकाणी असणार आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. निवड कशी होणार आहे, त्याचबरोबर फीज किती असणार आहे, परीक्षा कशी होणार आहे, त्याचबरोबर या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, संपूर्ण माहिती. तर बघा याच्यामध्ये मित्रांनो तृतीय श्रेणीतील म्हणजेच ग्रुप सी आपण त्याला म्हणतो, गट क असं म्हणतो, त्या श्रेणीमधील या ठिकाणी रिक्त 263 व चतुर्थ श्रेणीतील रिक्त 60 पदे अशी ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळ सेवा भरती करण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी ऑनलाईन अर्ज फक्त मागवले जात आहेत. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये कुठली कुठली पदं आहेत ते देखील या ठिकाणी आपण बघूयात. कनिष्ठ लेखनिक म्हणजे ज्युनियर क्लर्कचं पद आहे पहा, त्याला 263 जागा आहेत जे की गट क मध्ये येतं. आणि मित्रांनो कनिष्ठ शिपाई ज्युनियर पिऊन 60 जागा असणार आहेत जे की गट ड मध्ये मित्रांनो येतं. या पदांसाठी वयोमर्यादा 21 ते 38 वर्ष क्लर्कसाठी असेल आणि शिपाई पदासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे. शैक्षणिक पात्रता जर बघितली मित्रांनो तर खूप सोपी शैक्षणिक पात्रता आहे. लिपिक पदासाठी बघू शकता कोणत्याही शाखेचे तुम्ही पदवीधर असाल आणि MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण तुम्ही केले तर अप्लाय करू शकतात. आता बघा या ठिकाणी खाली लिहिलंय वाणिज्य शाखेचा पदवीधर किंवा बँकिंग क्षेत्रातील कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य असणार आहे. हे कंपल्सरी नाही अनुभव. आणि वाणिज्य शाखा देखील कोणत्याही शाखेतील तुम्ही पदवीधर आहात तरी देखील यासाठी अप्लाय करू शकतात. त्यासोबत इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य असणार आहे, परंतु हे देखील कंपल्सरी या ठिकाणी नाही. फक्त तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी केलेली आहे आणि तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट आहे किंवा त्या पद्धतीचं कॉम्प्युटरचं तत्सम परीक्षा उत्तीर्णचं सर्टिफिकेट आहे तर तुम्हाला लिपिक पदासाठी अप्लाय करता येईल. 263 जागा मित्रांनो या पदासाठी असणार आहेत. त्यानंतर कनिष्ठ सिपाई हे जे पद आहे 60 जागा आहेत. 18 ते 38 वर्ष वयोमर्यादा आहे. याच्यासाठी तुमची 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान तुम्हाला आवश्यक असणं गरजेचं आहे. तर बघा फक्त 10वी पासवरती तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात, मात्र संगणकाचं ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सिपाई पदासाठी देखील. तर ही पद आहेत, ही शैक्षणिक पात्रता या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो. तर सातारा या ठिकाणी मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे या ठिकाणी परमनंट पदं या ठिकाणी ही भरली जातात मित्रांनो. याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवले गेलेले आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन आजपासून म्हणजे 12 ऑगस्ट पासून सुरू झालेली आहेत. लास्ट डेट याची 21 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. बाकीची परीक्षा प्रवेशपत्र वगैरे सर्व तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवरती भेटणार आहे. बँकेची वेबसाईट आहे www.satara.dccb.in किंवा या ठिकाणी satara.dccb.com या संकेतस्थळावर तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे किंवा लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आता बघा याच्यासाठी ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तर परीक्षा शुल्क किती लागणार आहे. परीक्षा शुल्क मित्रांनो 500 रुपये प्लस 18% GST मिळून 590 रुपये ऑनलाईन फीज तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो असणार आहे परीक्षा फीज भरण्यासाठी. तर ऑनलाईन फॉर्म जे आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही फॉर्म भरू शकतात. आता कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या पदासाठी मित्रांनो परमनंट पदाप्रमाणे तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे. इथं तुम्हाला त्याचे ग्रेड पे दिलेले आहेत बघू शकता. लास्ट 1985 हा ग्रेड पे कनिष्ठ लिपिकला आहे. 1650 या ठिकाणी कनिष्ठ शिपाईसाठी. हे बेसिक आहे मित्रांनो, परंतु बाकी सर्व ग्रेड वगैरे भत्ते वगैरे तुम्हाला याच्यामध्ये परमनंट पदांप्रमाणे असतात. त्याचबरोबर तुमची आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे. कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ शिपाई या पदासाठी मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहेत. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही आणि मराठीमधून मित्रांनो परीक्षा घेतली जाईल. तर काय काय विषय याच्यामध्ये असतील, कशी परीक्षेचं स्वरूप आहे बघा. याच्यामध्ये 90 प्रश्न तुम्हाला असतील. एका प्रश्नाला 1 गुण असे 90 गुणांची परीक्षा राहील. 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला मित्रांनो असणार आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावरती आधारित प्रश्न असतील, ज्यामध्ये बघा गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी इंग्रजी आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी हे सर्व विषय तुम्हाला याच्यामध्ये असणार आहेत परीक्षासाठी. ऑनलाईन परीक्षा तुमची असेल मराठी माध्यमातून. परीक्षा झाल्यानंतर मित्रांनो ऑनलाईन परीक्षेमध्ये तुमचे जे गुण तुम्हाला भेटलेले त्यामध्ये एकाच 3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी तयार केली जाणार आहे. तुमची मुलाखत देखील होणार आहे. मुलाखत किती मार्काची असेल तर 10 मार्काची मुलाखत तुमची असणार आहे.
एका जागेसाठी 3 उमेदवार बोलवले जातील मुलाखतीसाठी. तर बघा मुलाखतीमध्ये तुम्हाला मार्क कसे दिले जाणार आहेत. याच्यामध्ये मित्रांनो 5 गुण हे तुम्हाला संबंधित शैक्षणिक पात्रतेनुसार दिले जातील. जसं की तुमचं समजा वाणिज्य शाखेमधून, कृषी, बँकिंगमधून या ठिकाणी पदवी झालेली आहे, व्यवस्थापनमधून, विधीमधून, संगणकमधून, तर त्याला 1 गुण दिला जाणार आहे. त्याचबरोबर JALLB किंवा CALLB असेल तर 1 गुण दिला जाणार आहे. टॅली किंवा ॲडव्हान्स टॅली असेल तर 1 गुण दिला जाणार आहे. राष्ट्रीय किंवा खाजगी किंवा व्यापारी सहकारी बँकेतील कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव असेल किमान तर 1 गुण असणार आहे. आणि प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास 1 गुण, असे हे 5 गुण दिले जातील तुम्हाला एक्स्ट्रा. परंतु तोंडी मुलाखत फक्त 5च गुणाची होईल. बाकी 5 गुण तुम्हाला हे मौखिक मुलाखतीसाठी असणार आहेत. असे टोटल हे 10 गुण असतील. ठीक आहे. तर उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेतील गुण आणि या ठिकाणी मुलाखतीचे गुण अशी बेरीज करून 100 गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणाप्रमाणे मित्रांनो उमेदवारांची अंतिम निवड यादी तयार केली जाईल. म्हणजे 90 गुण लेखीचे असणार आहेत आणि 10 गुण मुलाखतीचे. यापैकी जेवढे गुण पडतील त्यानुसार तुमचं मेरिट लावलं जाणार आहे. याच्यामध्येही मित्रांनो प्राधान्यक्रम कोणाला असणार आहे. सातारा जिल्ह्यातील रहिवाशांना प्रथम प्राधान्य असणार आहे. कनिष्ठ लेखनिक पदासाठी पदव्युत्तर पदवी असल्यास त्या उमेदवारांना प्राधान्यक्रम असेल. पदवी परीक्षा प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण केली असेल त्यांनाही प्रथम प्राधान्य असणार आहे. हे लिपिकसाठी वगैरे आहे त्यानुसार त्यांनी दिलेले प्राधान्य अगोदर त्यांना असणार आहे. त्याचसोबत मित्रांनो या ठिकाणी याच्यासाठी 1 वर्षाचा तुमचा ट्रेनिंग पिरियड असतो. ट्रेनिंग पिरियडमध्ये एवढा पगार असणार आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही परमनंट झाल्यानंतर पुढे तुमचा पगार जो आहे परमनंट पदानुसार तुम्हाला दिला जाईल. तर बाकी डिटेल्स याच्यामध्ये त्यांनी अजून दिलेले आहेत. काय काय डॉक्युमेंट वगैरे लागणार आहे त्याबद्दलची सिलेक्शन प्रोसेसबद्दल तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. अजून तुमच्या याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ही PDF फाईल पाहू शकतात. धन्यवाद.